तुषार गायकर यांचा सन्मान, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. त्याच्यानंतर आपण संदेश पाटील साहेब यांना विनंती करू, आपण पुढे यायचं साहेब. सामना सुरू करावा विनंती आहे संतोष सुतार यांच्याकडून. संदेश पाटील साहेब यांना आपण सन्मानित करतोय. त्याच्यानंतर गुरुनाथ म्हात्रे हे यांनाही विनंती करेन. मायेची शाल संदेश पाटील साहेब यांच्यासाठी, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. या गुरुनाथजी म्हात्रे साहेब आपण पुढे या. गुरुनाथ म्हात्रे साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. त्याच्यानंतर प्रतीक जाधव साहेब आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक जाधव साहेब यांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. हां, कांगणे साहेब यांना आपण सन्मानित करणार. त्यांच्या सौजन्यानं बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आहे आणि सापेगावचे ते ग्राम प्रशासकीय अधिकारी आहेत. कांगणे साहेब यांना आपण सन्मानित करतोय. हसमुख व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही सन्माननीय अतिथी आहेत. मिलिंद भोईर साहेब यांचा सन्मान झालेला आहे. नायब तहसीलदार आहेत आणि इथे जर कोणी विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी नक्कीच आयकॉन आहेत ते. त्याच्यानंतर आपण सन्मानित करीत आहोत सन्माननीय अतिथी. निलेश देशले गेलेत का? अशोक पाटील साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. त्याचप्रमाणे अशोक जोशी आहे, त्यांना आपण सन्मानित करतो. आणि नानू पाटील साहेब आपण पुढे या. नानू पाटील आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. आणि ते आमचे संदेश पाटीलसुद्धा आलेले आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. घरची स्पर्धा आहे सूचित करतायत मला संदेश पाटील, आणि त्यांच्याकडनं शाल आम्हाला लाभलेले आहेत. प्रतीक जाधव आणि कृष्णा पाटील आणि संदेश. आणि हेलसुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला लाभलेलं आहे. यस, मला वाटतं आता आपण या ठिकाणी धन्यवाद. तर मला वाटतं आपण जाणार आहोत चालू असलेल्या सामन्याकडे. धन्यवाद गणेश गायकवाड. अतिथी देवो भव. या ठिकाणी सरपंच चषक 2025मध्ये सर्व रसिकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. हा सामना सुरू झाला आहे. धावसंख्या झाली मैदानावरती ती 4. बबलू बाद झाला आहे. बबलूच्या ठिकाणी आला आहे नवीन फलंदाज महेश पाटील. महेश आणि राज. आणि पहिलं षटक टाकतायत चंद्रकांत. वाईटचा इशारा. चांगली शैली आहे एक आपल्या भारतीय संघामध्ये. आता ते आमचे BCCIचे चेअरमॅन आहेत क्रिकेट बोर्डचे, रॉजर बिन्नी यांच्यासारखी त्यांची शैली आहे गोलंदाजी करायची. स्टंपच्या जवळ आल्यानंतर त्यांची शैली बघा कशी सुंदर आहे. अवे बघा किती चांगल्या पद्धतीने टाकतात. एक थोडीशी उंच उडी मारतात आणि नंतर चेंडूला रिलीज केल्यानंतर फॉलो थ्रू इतका सुंदर आहे. कारण फॉलो थ्रू चांगला असायला पाहिजे. फॉलो थ्रू जर चांगला असेल तर तुमचा शरीर समतोल राहतो. आणि तेच फॉलो थ्रू पूर्ण करत असताना मैदानावरती चंद्रकांत. मान्यवरांचे धन्यवाद, कृतज्ञता वेळ दिल्याबद्दल. सरपंच चषक 2025 सापे या गावाला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग करतायत. खूप सुंदर कमबॅक करत असताना चंद्रकांत आपले लाईन अँड लेंथ, आपला बेधकता, आपली या ठिकाणी सुंदर पद्धतीने गोलंदाजी करत असताना ग्रीप, रनवे, फॉलो थ्रू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू अप्रतिम. रॉजर बेनीची आठवण करून दिली. याच रॉजर बेनीने भारतासाठी भरपूर वर्ष सेवा केली. त्यांनी संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानावरती फक्त 5 आहे. आणि हा सामना सेकंड राऊंडचा सुरू झाला आहे. मैदानावरती JM विकी स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध बंटी स्पोर्ट्स बोरोली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ते मात्र लेट स्विंग जास्त झाल्यामुळे पंच त्या ठिकाणी अगोदरच टप्पा पडल्याबरोबर पंचांच्या लक्षात आलं की जास्त बाहेर निघणार आहे आणि त्यामुळे वाईटचा इशारा त्यांनी केला आहे. पहिलं पॉवर प्ले आहे. धावसंख्या झाली 6 आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुक्से.
त्याच वेळेला जेल असण्याची शक्यता आहे. फलंदाजाला फ्रस्ट्रेट केलं, डिप्रेस केलं, मात्र गॅपमध्ये शॉट होता. बाउंड्रीच्या अगोदर अडवायचा प्रयत्न जो धोकादायक असतो आणि चेंडू 4 धावांसाठी. कारण फलंदाजाला फ्रस्ट्रेट केलं होतं मैदानावरती. मात्र फलंदाज पाहिलं की डॉट जास्त जाते. पॉवर प्लेमध्ये बॅट्समॅनला एक स्कोप असतं आणि त्या स्कोपच्या आधारावरती तो शेवटच्या त्या चेंडूवर चौकार म्हणून संघाला एक कलाटणी देत आहेत. धावसंख्या पोचली 10 वर. पहिलं षटक पूर्ण होते आणि पुढचा सामना आहे अप्सर तळवली विद अमर स्पोर्ट्स कासने. या दोन्ही संघ नायकांनी टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अप्सर तळवली आणि अमर स्पोर्ट्स कासने. निश्चित अय्यर सर, आपण पाहिलं तर सरपंच चषक सापे 2025 यामध्ये आयोजकाची भूमिकामध्ये आपण निर्वी 11-514 ला पाहतोय आणि एस के स्पोर्ट्स सापेचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. श्री गोरखनाथ बारकू सुतार साहेब जे विद्यमान सरपंच आहेत, ज्ञानेश्वर मागे असतील, मेघनाथ शास्त्री, अनिल सुतार, पोलीस पाटील, रोहिदास सुतार, विष्णू पाटील, सत्यवन मागे यांचं मोलाचं योगदान आहे. स्टँडसाठी नंदकिशोर बजागे, संतोष सुतार, अनिल पाटील, प्रकाश पाटील साहेब यांचंही मोलाचं योगदान आहे. आणि स्टँड आहेत ते आपण पाहतोय स्वर्गीय बाळाराम धनगर, स्वर्गीय सुनील शंकर वडोळकर, स्वर्गीय मंगलदास बजागे, स्वर्गीय सागर बजागे, स्वर्गीय प्रकाश शास्त्री, स्वर्गीय ज्ञानेश्वर शास्त्री, स्वर्गीय ताराबाई मागे, स्वर्गीय माया पाटील, असे विविध आपण स्टँड पाहतोय. सुजित काळेकर, गणेश गायकवाड ही सुद्धा खूप चांगली कॉमेंट्री त्यांनी केली थोड्या वेळापूर्वी. या ठिकाणी अनुभवी आहेत, शिक्षक आहेत तिकडे ज्ञान आहे. ओ बॅकफुटला थांबून गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल ब्युटिफुल स्क्वाड कट केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वॉट अ शॉट. राज पाटील निर्माण केलेला आहे. हा ये तो छोटा फटाका है लेकिन बड़ा धमाका कर सकते. चांगली गोलंदाजी करत असतो, आता मात्र चांगली फलंदाजी करतो आणि यावर्षी त्याची फलंदाजी विशेष करून बहरलेली आहे. येस. विकी स्पोर्ट्स कुक्सेसाठी पारितोषिक आहे. 3 चौकार मारले आणि 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक नानू शनिवार पाटील यांच्याकडून. ओ बॅकफुटला थांबले, उचलायचा प्रयत्न. कमी उंचीचे खेळाडू अत्यंत झेल सुटतोय. कमी उंचीचे खेळाडू अत्यंत कीर्तिमान असतात, या बाबतीत शंका नाही. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने राज एक वेगळंच क्रिकेट खेळत आहेत. राज एक वेगळंच पदराला इथे दाखवत आहेत. राज वेगळ्याच पद्धतीने लॉफ करायचा प्रयत्न. किती 6 का 4 इट इज बघायचं पंच बघतायत बाउंड्री आहे का 6 आहे. कारण चेंडू त्यांच्या शरीराला लागून पलीकडे गेला आहे का टप्पा पडून गेला. या इट इज अ बाउंड्री. येस, 2 बाउंड्री आले, एक ऑफ साईडला आणि एक ऑन साईडला. हे कमी आईचे जे खेळाडू असतात ना ते अत्यंत घातक असतात. टेनिस विश्वामध्ये एक लिटिल मास्टर मंदार गरुडे याला कोण कसं विसरेल. वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ बंड्या 11. ओ क्लीन बोल्ड. चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून गेला लॉफ करत असताना. तर अप्सर तळवली या संघाचे, तळवली स्पोर्ट्स या विनंती आहे, तळवली स्पोर्ट्सचे खेळाडू आलेले आहेत. अमर स्पोर्ट्स कासनेचे खेळाडू यांना विनंती यायचं टॉससाठी. आणि सकाळपासून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा सरपंच चषक म्हणून ओळखलं जातं आहे सापे. आणि जसं उल्लेख केला गणेश गायकवाडने की ग्रामपंचायत प्रीमियर लीगसुद्धा इथे येणाऱ्या दिवसांमध्ये आनंद आहे. या परिसरातील गावातील खेळाडूंना एक मेजवानी आहे, व्यासपीठ आहे, त्याचा चांगला उपयोग करा. हार जीत हा वेगळा विषय आहे. सन्माननीय अमर भगवान पाटील यांचं आगमन झालं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. फलंदाज आलेत मानस धुमाळ. धुमाळ म्हणलं की डोळ्यासमोर नो डाऊट अशोक मामाचं चित्र येतं, ज्यांना पद्मश्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला 26 जानेवारीला भारतीय सरकारमार्फत. वन ऑफ द ग्रेट अमिताभ बच्चन ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री यावेळी अशोक मामाना काय काम केले त्यांनी एवढ्या वर्षामध्ये, शब्दांनी वर्णन करता येणार नाही. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आहे. काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे. खूप
The six. DJ. षटकार. व्हॉट ए शॉट. खडे खडे मार दिया. स्टँड अँड डिलिव्हर. अंजुम चोप्राचं हे वाक्य आहे. आमचे वन ऑफ द ग्रेट प्लेयर वुमन क्रिकेट ऑफ भारताची. कारण उभं राहून खेळणं अशा पद्धतीने याला टायमिंग स्ट्रोक म्हणतात. दोनच असे खेळाडू आहेत. एक आता मी धुमाळला पाहिलं, एक आमचे राजेश पाटील नवगरचे, ते अशा पद्धतीने खेळायचे. चेंडू या वेळेला थोडं उशिरा खेळले. चेंडू जातो ऑथर लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक फर्स्ट बाउन्सवर गॅदर करेपर्यंत अजून एक धाव धुमाळ पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवतात या ठिकाणी 26वर. तर एकंदरीत पहिल्या षटकात धावा पाहिल्या 10. या षटकात धावा आल्या एकंदरीत आत्तापर्यंत आपण बघतोय ते जवळजवळ 16 धावा आलेले आहेत. आणि याचं श्रेय जातं आहे ते धुमाळ याला. आता स्ट्राईकवर येतोय फलंदाज फार वेळानंतर तो महेश पाटील. आणि बघायचं महेश आता कुठल्या पद्धतीने या ठिकाणी धावसंख्येला रूप देतोय. लॉफ करायचा प्रयत्न थोडंसं लेट झाले ते सुद्धा. शॉर्ट मिड ऑफला चेंडू फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज आले. डायरेक्ट थ्रो देण्याचा प्रयत्न गोलंदाजा सुजित कालेकर. मात्र चेंडू बॅकअप केला जातोय. यष्टीला लागत नाही. भरपूर वेळ असं चित्र दिसतं यष्टीला लागत नाही. एक तर तिथून त्यांना एकच यष्टी दिसत होती. अशा वेळेला ते थ्रो करणं कठीण असतं. षटकं संपतात. 2 धावसंख्या झाली मैदानावर 27 आणि मागच्या षटकात 17 धावा. म्हणजे पॉवर प्लेमध्ये 10 आल्या. दुसऱ्या षटकात पॉवर प्ले नसताना 17 धावा आल्या. म्हणजे 27 धावा कुठल्या घेतल्या. टीम मिटिंग घेऊ नका, लगेच सामना सुरू करा. याच्यानंतर सामना होईल ते तळवळी आणि कासने दोन्ही संघनायकांनी तयार राहावं. टॉस केलं जाईल. त्याच्यानंतर सेकंड राऊंड पूर्ण होईल. थर्ड राऊंडकडे आपण कोच करू. आणि थर्ड राऊंड करत असताना घड्याळात वाजले 3:15 4:30 5:15 होईल. त्यावेळेला सेमीफायनलचे दोन्ही टीम पोहोचतील या ठिकाणी. आणि तो सेमीफायनलसुद्धा या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकाल. विसरू नका, उद्या रविवारचा दिवस 9 फेब्रुवारी 2025. उद्या आहे माघ शुक्ल पक्ष द्वादशी. आणि उद्या आपल्या कार्यक्रमाचा, आपल्या या सरपंच चषक या कार्यक्रमाचा सांगता दिवस आहे. आणि त्या दिवशी सेमीफायनल, फायनल, बक्षीस समारंभ आणि उद्याच्या पूलचे टफ मॅचेस. उद्या आम्ही लवकर या ठिकाणी येऊ. आज आम्ही 7:20ला निघून सुद्धा आम्हाला पोहोचायला 9:50 झाले. उद्या आम्ही 7:40लाच गाडी घेऊन निघू. मग भाईंदरवरून लवकर या ठिकाणी पोहोचू. गिरीश पाटील. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 47 वर्षाच्या करिअरमध्ये मी तिसऱ्यांदा लेट झालो आहे. ट्रॅफिकमुळे. ते पण ऑफ साईडला प्लेस केले. स्क्वाड ड्राईव्ह होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे. महेश पाटील. ब्युटिफुल शॉट. स्क्वाड ड्राईव्ह करणं एवढं सोपं नसतं. चेंडूच्या रेषेत येऊन चेंडूला खूप सुंदर पद्धतीने काय वेगाने गेला चेंडू पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर. आपला तंत्र मंत्र क्रिकेटमधलं दाखवत असताना बाळपंडितांचं खूप सुंदर पुस्तक आहे, जे मी पहिली मॅच इंडिया श्रीलंका केली त्याच्यानंतर त्यांनी मला गिफ्ट केलं होतं. त्याच्यातलं एक वाक्य. स्क्वेअरचा फटका खेळणं म्हणजे एका फलंदाजाची क्षमता आणि त्याची तंत्रशुद्धता स्पष्ट करते. आणि अशा पद्धतीने जसा चेंडू तसा परिणाम मला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर स्क्वेअरचा फटका आणि त्या जोरावर 4 धावा प्राप्त केल्या गेल्या. दिलीप वेंसरकर यांना कर्नल ही उपाधी दिली आणि मला वाटतं स्क्वेअरचा बादशाह म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गणलं गेलेलं. नक्कीच नक्कीच. कर्नल लॉर्ड्सचे ते 3 शतक कोण विसरू शकतो त्यांचं. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ इंडिया. 1983चे स्क्वॉडचे दिलीप वेंगसरकर एल फाउंडेशन आहे, ज्याच्या माध्यमातून ते पुढची पिढी घडवत आहेत. पुण्याला पण आहे, चेंबूरला आहे आणि इरो स्टॉकीजच्या समोर चर्चगेटला आहे. बॅट अँड पॅचच्यामध्ये चेंडू होता. स्टेप आउटून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्रोक एवढा पूर्ण फिनिश नाही झाला आहे. तरी 2 धावा एकाच लेनमध्ये दोन्ही फलंदाज धावत आहेत. मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट महेश आणि धुमाळ याच्या मार्फत. आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकता येते आता मैदानावर 33 या धावसंख्येवर. तुमचा पार्टनर चांगला असेल, धावणारा असेल, मात्र एकाच लेनमध्ये धावू नका. एवढी मोठी जागा आहे तिकडे, तुम्ही एकाच लेनमध्ये धावाल तर एक तर तुम्हाला ब्रेक लावावं लागेल आणि तुमचा वेगामध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं आणि तुम्ही धावबाद होण्याची भीती वाढवता येत नाही. संजय मांजरेकरला असं धावबादनी उतरत्या वयामध्ये शेवटी निवृत्ती घेत असताना खूप सतवलं शेवटच्या टप्प्यामध्ये. वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर ऑफ इंडिया. बॅट अँड पॅचच्यामध्ये चेंडू बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला वळवलं आहे. क्षेत्ररक्षक मागे, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावांसाठी जाणार नाहीत. आणि धुमाळ आणि महेश थोडंसं परिपक्वता दाखवत आहेत, मॅच्युरिटी दाखवत आहेत, स्ट्राईक रोटेट ठेवत आहेत, धावसंख्या या ठिकाणी सातत्याने वाढवत आहेत, धावफलं अलतक ठेवत आहेत, धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 34 म्हणजे जवळजवळ 11 धावांची गती
या ठिकाणी ठेवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. या ठिकाणी आपण बघतोय ते जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे हा संघ. बोरोली पुन्हा एकदा तयार होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये बॅकफुटला थांबले होते. चेंडू खेळलेत ऑफ साईडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅच लँडमध्ये त्या ठिकाणी आणि कव्हर करेपर्यंत महेश आणि धुमाळ 2 धावा पूर्ण करत असताना धुमाळच्या कंपॅरिझनमध्ये महेश थोडेसे शॉर्ट आहेत, वेगाने धावत आहेत. तिसऱ्या धावांसाठी तयार होते तेव्हा धुमाळ दुसरी धाव पूर्ण करत होते. दॅट इज अ डिफरन्स. पण धुमाळ धुमाकूळ घालतो आहे. एका धावेचं रूपांतर मात्र 2-2 धावेत करतो आहे. नक्कीच. मात्र अजूनही त्याचा आवडता फटका मिळालेला नाही. थोडासा ऑर्थोडॉक्स खेळत आहेत. आवडता फटका मिळाला तर काय होईल, तो चेंडू सरळ सीमारेषेकडे जाईल. आवडता फटका नाही मिळाला तो सर्कलच्या पलीकडे त्याचे सगळे फटके येत आहेत आणि त्यामुळे तो 2-2 धावा सिंगल डबल अशामध्ये बघा महेशने काहीतरी टिप्स दिली आहे, धुमालची काहीतरी बोललेत. आणि धुमालची एकाग्रता, पहिला शब्द क्रिकेटचा कॉन्सन्ट्रेशन थोडासा जर वाढला तर नक्कीच धुमाळ अजून धुमाळ घालतील. पॅटर्न पॅचच्या मध्ये बॉटम हँड ऑन साईडला खेळलेत लॉंग ऑनला आणि कव्हर करेपर्यंत पुन्हा एकदा महेश आणि तसंच धुमाळ 2 धावा पूर्ण करत असताना बघा डीपमध्ये गेल्यानंतर 4 फिल्डर तिकडे बॅकअप करायला पोहोचत आहेत. कारण थ्रो येत असताना कदाचित आखूड येऊ नये किंवा थ्रो पलीकडे जाऊ नये हा एक जो आहे हे प्रॅक्टिस करत असताना कुठल्याही गावाच्या ग्राउंडमध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता एखादा दिवस फिल्डिंगसाठी ठेवा आणि तो दिवस फिल्डिंगसाठीच तुम्ही थ्रो करा. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस येईल एक्झॅक्टली डीपमधून ऑन द स्टंप स्ट्राईक एंडला कसा थ्रो द्यायला पाहिजे. धावसंख्या झाली 38. अंतिम चेंडू स्ट्राईकवर धुमाळ. ओ बॉडी लाईन होता, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला उचलायचा प्रयत्न तर षटक संपलेले त्या ठिकाणी. धावसंख्या झाली 38. 39 धावा देत आहेत मैदानावर. 3 षटकामध्ये आस्किंग रन रेट 13च्या रूपाने या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती. ते म्हणजे जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे हा संघ. मात्र मी आतिशचं अभिनंदन करीन, त्याच्यानंतर अभिनंदन करीन धुमाळचं. या दोघांनी मात्र खूप चांगली बॅटिंग करत असताना मैदानावर बरोबर ना राज पाटील, बबलू, महेश आणि तसंच मानस धुमाळ. तर दोन्ही संघाला टॉससाठी बोलवत. तळवली आणि कासने टॉससाठी या. तर फार मोठी धावसंख्या आहे असं म्हणणार नाही, पण 3 ओव्हरच्या दृष्टीने चांगली धावसंख्या. 39 इज नॉट अ बॅड टार्गेट. 13चं रन रेट प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती. जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे हा संघ मैदानावरती सेकंड राऊंडमध्ये बंटी स्पोर्ट्स बोरोली या संघाला देत असताना वळूया आपण गणेश गायकवाडकडे जे ते तयार आहे टॉस करण्यासाठी तळवली आणि कास्टेमध्ये. धन्यवाद नायरच्या दरम्यान या ठिकाणी मिलिंद भोईर जे नायब तहसीलदार आहेत त्यांच्या हातामध्ये मी नाणं दिलं आहे. सरपंच असा लोगो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला लोगो आहे. पोलीस पाटील नाणेफेकी करतील. अतिशय महत्त्वाचा सामना. एका बाजूला तलोली स्पोर्ट तलोली, दुसऱ्या बाजूला अमर स्पोर्ट कासडे. यस, तर कोणाला बोलायचं आहे आपल्याला? ओके, सरपंच. आणि त्याचप्रमाणे निर्णय आलेला आहे. राजेश पाटील साहेब यांच्याकडे शीतपेय आहे. मी मिलिंद भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अमर जो कासडे संघाचं नेतृत्व करतोय. यस, अमरचं नाव जरी असलं तरी त्याचं म्हणणं आहे की 1960 पासून हा संघ आहे. अमर नाणेफेकी जिंकली, निर्णय काय घेणार? क्षेत्ररक्षण. पहिल्या मट्ट फेरीमध्ये तुम्हाला बाय होता आणि अशा वेळेस आपण मैदानावरती उतरले होते. स्वाभाविकपणे क्षेत्ररक्षण घेणे. मात्र तलोली स्पोर्ट तलोली खूप दमदार मगाशी त्यांनी कामगिरी केली. सामना पाहिलास तू? हो पाहिला. निश्चित, म्हणजे एक रणनीती असेल तर त्या रणनीतीला आपण मैदानामध्ये साकारणार आहात. सामना रोमहर्षक होणार अशी अपेक्षा तमाम दर्शकाची, त्याची पूर्तता आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. नक्कीच त्याची पूर्तता पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली असती, मला वाटतं तू फलंदाजीच स्वीकारली असती. हाँ, मग मनाजोगता निर्णय आहे. किती धावा जोडण्याचं उद्दिष्ट असेल? ज़्यादा से ज़्यादा रन मारेंगे जिस हिसाब से बॉलर पे प्रेशर ना आए. पण यावर्षी अमरस्पोर्ट कासणे संघ मात्र सूर गवसलेला संघ आहे. अनेक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. काही रणनीती बनवली आपण? नहीं ऐसा कुछ नहीं, नेचुरल गेम जो हर टीम के साथ खेलते वैसा ही खेलेंगे. आम्हाला रोमहर्षक सामन्याची अपेक्षा आहे आणि त्याची पूर्तता तर अमरस्पोर्ट कासणे म्हणाला आम्ही करणार तुमच्याकडनं. इंशाल्लाह ज़रूर. तर निश्चितच एका रोमहर्षक सामन्याकडे जाणार आहोत, कारण 2 मातब्बर संघ एकमेकाशी झुंजणार आहेत. एका बाजूला असेल अमरस्पोर्ट
कासणे संघ, दुसऱ्या बाजूला तलोली स्पोर्ट तलवली, अमर स्पोर्ट कासणे संघानं नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे तलवली स्पोर्ट तलवली संघाला. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, तिथे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य बाळकृष्णन सर. थँक्यू गणेश गायकवाड. सो 39 टू विन, 39 धावा 18 चेंडूमध्ये, 13 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करायचं आहे मैदानावर बंटी स्पोर्ट्स बोरोली या संघाला. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. मला कुठलाही गोलंदाजाला आवडत नाही. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा चौकारणीत झाली होती आणि मात्र इथे क्लीन बोल्ड बॅट अँड पॅचच्या मधून क्लीन बोल्ड काढत असताना मैदानावरती आपण बघतोय सुजित याला बबलू पाटील. मैदानात जावं, कारण आज उपांत्य फेरीचा सामना आम्हाला खेळवायचा आहे. त्यामुळे सहकार्य तुमचं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. इनसाइड सर्कलची जी लाईन आहे तिथपर्यंत तुमचा दुसरा फलंदाज क्रॉस झाला पाहिजे, लक्षात घ्या. टाइमआउटचा नियम आहे आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये टाइमआउटच्या माध्यमातून 3 फलंदाजांना बाद देण्यात आलं आहे. प्रतिस्पर्धी संघ टाइमआउटचा अपील करू शकतो जर बॅट्समन लेट होत असेल तर. फार मोठं टार्गेट नाही आहे, 39 आहे. मात्र आता नवीन फलंदाज मैदानावर उतरले ते चंद्रकांत, ज्यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली होती. चंद्रकांत नावामध्ये चंद्र. ओ स्ट्रेट बॅटने खेळायचा प्रयत्न, मात्र बॅक टू द बॉल सिली मिड ऑफकडे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रोमध्ये अडवत असताना नानू पाटील आहेत या ठिकाणी आणि त्यांच्याकडनं कुकसे संघासाठी जर हॅट्रिक पूर्ण केली एखाद्या गोलंदाजानं 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मला वाटतं PCIवरनं आलेले आहेत. त्यांच्या सौजन्यानं कुकसे संघाच्या गोलंदाजांना प्रेरणा देण्याचं काम ते करतायत. नक्कीच नक्कीच हे कॅश प्राईज खूप प्रोत्साहनही तुम्हाला देतात. ओ बॅकफुटला थांबले. बघा ना, पहिला चेंडूवर चौकार आल्यानंतर बबलूनी कमबॅक काय केलं या ठिकाणी, कारण डॉमिनेट करायचा प्रयत्न असतो. एक सायकोलॉजी असते, मानसिक दबाव वाढवायचा प्रयत्न असतो बॅट्समॅनचा. पॉवर प्लेमध्ये एक तर गोलंदाजाला आव्हान असतं, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन असतं. हो खाली बसून खेळण्याचा प्रयत्न खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाता जाता एक अजून एक बाउंड्री येते या ठिकाणी. 4 धावा. उद्योजक तलोली गावचे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पहिला चेंडू चौकार आणि शेवटच्या चेंडू चौकार. मात्र मधले चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत बबलू पाटील याने दाखवून दिलं. कारण चौकार आल्यानंतर रिवचा चौकार मारला होता, तो बबलूला कुठेतरी दुखावला गेला. त्याच्यानंतर त्यांनी सुजित, जो मागच्या सामन्याचा सर मानकरी होता, त्याची एसटी ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली. चेंडू आहे अप्रतिम चेंडू आपण पाहिला आणि त्या जोरावरती मग मात्र मागे वळून पाहायला लागलं नाही, कारण 13च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत आणि धावफलकावरती आपल्या धावा पाहायला मिळतात 8. हो इथे 13 धावा यायला पाहिजे, जवळजवळ 5 धावा मागे पडलेत आणि त्यामुळे आता 31 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जवळजवळ 16 किंवा 17 धावा त्यांना करावा लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. पॉवर प्लेचा उपयोग काय त्याचा? पॉवर प्लेमध्ये तुम्ही धावा जास्त करणं महत्त्वाचं असतं आणि फलंदाज त्या पद्धतीने प्रयत्न करत होते. मग ते
शेवटचा चौकार ज्यांनी मारला तो फलंदाज असो, म्हणजे तो चंद्रकांत असो किंवा सुजित काळेकर असो, या दोघांनी पहिला आणि शेवटच्या चेंडूमध्ये चौकार मारला. मात्र ते 13मध्ये कन्वर्ट नाही करू शकले. धावांची गती तुम्ही ज्यावेळेला चेस करता त्यावेळेला धावांची गती ठेवणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. आणि ती जर धावांची गती तुम्ही जर ठेवली, डोक्यामध्ये ते गणित असलं पाहिजे की मला एवढे धावा करायचे आहेत या ओव्हर्समध्ये, ते जर नाही केलं, आता बघा बाहेर पडतोय. आता या षटकात त्यांना 13 तर करायचे, मग मागच्या वेळेचे जे 5 राहिले ते पण त्यांना कव्हर करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्ही मॅचमध्ये येता. बघा गोलंदाजांचा विश्वास वाढतो अशा वेळेला. आस्किंग रन रेट वाढलं की गोलंदाज आलेत मैदानावरती. आपण बघतोय ते राज पाटील पहिला चेंडू डॉट काढत असताना त्या ठिकाणी, आणि स्ट्राईकवर बॅट्समॅन आपण जे बघतोय निखिल. आता त्याच्यावर थोडी जबाबदारी वाढेल, कारण आता 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये 31 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे. 39चं टार्गेट दिलं आहे या ठिकाणी मैदानावर कुकसे संघाने बोरिवली संघाला. दरम्यान चिंबीपाडा संघ आणि जय गणेश वाफाळे वी उपांत्य फेरीत धडकणारे पहिले 2 संघ आहेत. त्या दोघांना विनंती करतोय आपण बरोबर 4 वाजता रिपोर्टिंग करायची या ठिकाणी. राज खाली बसून 1 हँडेड शॉट खेळलेत. मात्र बघायचं आहे पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात. उचलायला वेळ लागला त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करत असताना. बघा 18 चेंडू आहेत, 2-2 काढले तर किती होतात, 36 होतात. 3-3 काढले तर 54 होतात. त्यामुळे नो डाऊट सगळे सिक्सर आणि बाउंड्री मिळते असं काही जरुरी नाही. तुम्ही ढकलून सुद्धा तुम्ही दावा काढू शकता. अशाच पद्धतीने ती सुरुवात त्यांनी केली त्या ठिकाणी. राजच्या या दुसऱ्या चेंडूमध्ये परत डॉट जाऊ नये या दृष्टीने मैदानावर 2 धावा पूर्ण करत असताना निखिल चंद्रकांत बरोबर सामन्याला थोडासा बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. अजूनही 29 धावा पाहिजेत आणि या 29 धावा करायचे आहेत 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 29 धावा. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू शॉर्ट लेगला जातोय. स्वतः यष्टीरक्षक येत आहेत एकाच हातात उचलत असताना. मात्र चांगलं कमबॅक केलंय या ठिकाणी गोलंदाज राज यांनी. स्पेसिफिकली यॉकर लेंथवर ब्लॉक होलवर इथे जेव्हा चेंडू टाकतात तेव्हा बॅट्समॅनला थोडंसं कठीण जाते खेळणं. एक तर चेंडू ते अँगल करायचा प्रयत्न करतात आणि ती चर्चा या ठिकाणी चालू आहे. बघताय आपण फलंदाजाला रनआउट त्यांनी केलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर गोलंदाजी कराल तर बॅट्समॅनला कठीण होणार, कारण तो खोदायला गेला त्या ठिकाणी यॉकर लेंथला बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला तो धावबादच्या रूपाने बाद झाला आहे. मात्र त्यांचे 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत. एक सुजित कालेकर बाद झाला ज्यांनी पहिला चेंडू चौकार मारला होता रिव्हर्सच्या माध्यमातून. चंद्रकांत बाद झाला आहे ज्यांनी पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूत चौकार मारला होता. तर चौकार मारणारे जे 2 फलंदाज आहेत ते ड्रेसिंग रूममध्ये परतले आहेत आणि आता 2 नवीन फलंदाज आहेत. तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा करायचे आहेत 29. क्रिकेटमध्ये एक शब्द आहे आय म्हणजे इंटेलिजन्सी म्हणजे चाणक्य नीती. तो तुमचा जो मेंदू आहे त्याचाही वापर करा. असं नाही की शक्तीचाच वापर करायला पाहिजे. यूज द ब्रेन अँड प्ले गुड क्रिकेट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेंडू पडल्यानंतर हा जेल असणार. जेल सुटतोय, कठीण झाला तो मागे घेत असताना. एक धाव पूर्ण केले तर चेंडू शिल्लक आहेत 8. धावा हवेत 28. तुम्ही यापूर्वीच म्हणाला होतात की बुद्धीचा वापर करायला हवा आणि या ठिकाणी पाहिलं आपण क्षेत्ररक्षक टांगला म्हणजे चेंडू मागच्या बाजूला होता. चेंडूपर्यंत किंवा चेंडू जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत मागे जाणं गरजेचं होतं. मात्र क्षेत्ररक्षक थांबला होता आणि चेंडू मागच्या बाजूला असल्या कारणामुळं कुठेतरी दूर हात राहत आहेत आणि त्याचा फटका बसतोय. झेल होता तो दान होतो आहे. 1 धाव मिळते. मात्र सामना जी चुरस पाहायला पाहिजे ती चुरस निर्माण होऊ शकत नाही, कारण मोठा फरक पडलेला आहे. चेंडूंची संख्या कमी आहे, धावा अधिक हव्या आहेत. हो, आणि सगळेच जसं तुम्ही म्हणाला की सापे यांनी गोलंदाजी होत असताना दावा करणं कठीण आहे. आता मला उलटं वाटतंय या ठिकाणी आपण बघतोय, कारण वाशेरे यांकडून दावा करणं कठीण होतंय आता. हा बघा चेंडू पडल्यानंतर कसा वरती येतोय, टेक ऑफ घेतोय. चेंडूला प्लेस करायचा प्रयत्न येत असताना एकदा कन्वर्ट करतात त्या ठिकाणी. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण बघतोय ते 7 आणि चेंडू धावा हवेत मैदानावरती 27. सुरुवात चांगली केली सुजित यांनी. सांगत आपण पहिल्या षटकात चांगली केली मैदानावरती आपण बघतोय चंद्रकांत यांनी. मात्र ती सातत्यता ज्याला म्हणतो, कन्सिस्टन्सी ज्याला असं म्हणतो, ती ठेवणं आवश्यक आहे. ती जर तुम्ही ठेवलं नाहीत तर मागे पडाल. सूर्यकुमार यादव T20चा बेस्ट कॅप्टन काय ICC टीमचा, त्याचं कारण तो प्रत्येक वेळी वेगवेगळी इनोव्हेशन वापरतो. लेग स्लिप आणि शॉर्ट दरम्यान त्याच्यासाठी ठेवलं आहे. चेंडू अडवण्यासाठी चेंडू मारण्याचा प्रयत्न तिकडे लागला नाही. ओव्हर थ्रो झालाय. चेंडू सीमारेषेकडे चाललाय. मात्र 1 धाव मिळणार 22च्या रूपाने.
तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आता 6 आणि दावा अवे 26. आज शनिवारचा क्रमांक आहे 8. काय घडणार गणेश? निश्चितच सामन्याला तर आपण पाहतोय, कारण पुढचा जो एंड आहे तो सापे एंडकडला असं. दरम्यान रोहिदास सुतार या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान, मेघनाथ शास्त्री त्याचप्रमाणे विष्णू पाटील यांचं राहिलेलं आहे. उद्याचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सामना आहे तो जयबजरंग खांडवळ वर्सेस एकविरा खांडवे या दोन संघांना अनुभवणार आहोत आपण. सकाळी बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा सामना असेल RD किरवली वर्सेस विरेन स्पोर्ट्स येवई. हा एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर NK खांडवळ वर्सेस योगेश 11 आमणे हाही सामना अतिशय चुरशीचा असेल. रुद्रांश 11 सरवली शिवम स्पोर्ट्स गेरसे म्हणजे शहापूर वर्सेस भिवंडी अशी पहिल्याच फेरीमध्ये आपल्याला लढत अनुभवायला मिळणार आहे. आणि निर्वी 11 514 संजय स्पोर्ट्स सापे हा संघ आहे. त्याचप्रमाणे श्रावणी जून नांदुर्गी संघ, हे दोन संघसुद्धा पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळालेला आहे. यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत उद्या. तर उद्याचा हा शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना आज आम्हाला खेळवायचा आहे. एका बाजूला जय गणेश वाफाळे B, दुसऱ्या बाजूला असेल जयदुर्गा चिंबीपाडा. येस, सेमीफायनल आहे आज. चिंबीपाडा काय परफॉर्मन्स दाखवतो याच्यावर लक्ष राहील. 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. फलंदाज धावबाद आहे. रसिकाने विसरू नये, उद्या 9 तारीख आहे. उद्या या स्पर्धेचा सरपंच चषकचा सांगता दिवस. आणि जसं मदन दत्तात्रय जाधव यांचा उल्लेख केला MD यांनी सगळ्यांसाठी उद्या प्रेक्षकांसाठी, प्लेयर्ससाठी, सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था रविवारच्या दिवशी या ठिकाणी केलेली आहे. त्याचाही लाभ घ्या. त्याने मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीजसुद्धा मदन दत्तात्रय जाधव यांनी आम्हाला MDने दिलेले आहेत. गिफ्ट टॅम्पर पण दिले. अरे बापरे, ते बोलू शकतो का ब्रॅकेटमध्ये? निश्चितपणे आपण जर पाहिलं ना सर, तर MD यांचं कौतुक करावं लागेल. कारण मदन दत्तू जाधव यांनी पहिल्या दिवशी ही जवळजवळ आपण पाहिलं तर सगळ्यात प्रेक्षकांना जेवण दिलं. आणि उद्या रविवार असून सुद्धा कितीही प्रेक्षक येऊ देत आणि सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. सर्व प्रकारची व्यवस्था त्याच्यामध्ये सगळं आलं का? बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय. जेल असणार नाही. इट इज अ बिग 6. उशिरा का होईना हे फटके येत आहेत या ठिकाणी. चेंडू किती आहे? 5 ना. चेंडू शिल्लक आहे 4 आणि दावा अवैध मैदानावरती 20. कोणी मारला? गिरीशच्या बॅटमधून हा गिरिजात्मक षटकार. पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न त्या दिशेला, मात्र क्षेत्ररक्षक यावेळेला खूप सुंदर पद्धतीने झेल टिपतायत आणि गिरीशची खेळी त्या ठिकाणी संपते. चेंडू शिल्लक आहे 3, दावा अवैध 20. एकदा मागे पडलं की तुम्ही मागे पडत जाता. याचा पुढचा सामना आम्ही सुरू करणार आहोत. तळवली आणि कासनेने टॉस जिंकले, फिल्डिंग घेतले, तळवलीला बॅटिंगसाठी बोलवले. तळवली आणि कासने दोन्ही संघांनी तयार राहावं. उद्या विसरू नये, उद्या भोजनाची व्यवस्था फ्री ऑफ कॉस्ट आहे. एंट्री फ्री, भोजन फ्री आणि उद्या इतर काही गोष्टी फ्री आहे. ते आम्ही बोलू शकत नाही माईकनी, थोडंसं मला रेस्ट्रिक्शन आहे म्हणून, बाकी काय नाही. कुकसे गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य असलेले सन्माननीय निलेश देसले साहेबांना विनंती करतोय, आपण मंचावर यायचं आहे. त्यांच्या सौजन्यानं आपण SSSच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धेचे पाहतो आहोत. रघुनाथ दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत. नाही नक्कीच, कारण त्याच दरम्यान चेंडू पडलेला आहे. फलंदाज ऑफसाईडला कट करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये त्या ठिकाणी, मात्र बघायचं 1 रन. आता चेंडू किती शिल्लक आहे? ज्ञानेश्वर मुकादम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दावा अवैध 19. चांगलं काम केलं ज्ञानेश्वर मुकादम आमचे स्कोरर. बॅकफुटला थांबले, ऑफसाईडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये आणि या 4 धावा मिळतील का? यस, इट इज अ बाउंड्री. आता चेंडू शिल्लक आहेत 1, दावा अवैध 15. ज्ञानेश्वर म्हटलं की पसायदान डोळ्यासमोर उभं राहतं. आता विश्वात्मके देवे कुठली संकुचित वृत्ती न ठेवता त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर आणि विश्वात्मके देवे हे म्हणणं, पसायदान म्हणणं हे नक्कीच. आज एकादशी आहे. बाळू जोशी खांडवळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. विश्वासाठी प्रार्थना करणं कौतुकास्पद आहे. ओ लॉफ्ट केलंय आणि
या ठिकाणी फलंदाज बाद 14 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन या ठिकाणी. आणि मैदानावरती जयदीप मदन विकी स्पोर्ट्स कुकसे खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या जोरावर खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना हा सामना इथे जिंकलेला आहे. त्यांचा मनपूर्वक अभिनंदन.